गिरी माझा मुलगा माऊली बाबासाहेब गिरी ह्याला कटकारस्थान करून 10 लोकांनी मारलं। माझ्या मुलाला जसं मारलं तसंच मारणार, माऊली गिरीच्या आईचा आक्रोश आणि डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी सोलापुरातील अश्विनी रुग्णालय हेलावलं। धाराशिव जिल्ह्यातील एका निर्दयी हत्याकांडानं पुन्हा एकदा प्रेम प्रकरणांमध्ये जातीय भेदभावाचं क्रूर वास्तव समोर आणलं आहे। सविस्तर बातमी अशी की 18 वर्षीय माऊली गिरी हा 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर सैन्य भरतीची तयारी करत होता, पण त्याच्या प्रेमाची किंमत त्याला जीव गमावून द्यावी लागली। वर्गातील एका मुलीशी त्याचं प्रेम जुळलं होतं, पण जात आडवी आली। मुलीच्या कुटुंबियांनी मुलीचं दुसऱ्या कुणासोबत लग्न लावून दिलं, तरीही त्यांचा माऊलीवरचा रोष कमी झाला नव्हता। 2 मार्च रोजी त्यांनी माऊलीला मारहाण करून निर्घृण हत्या करण्याचा कट रचला। माऊली गिरीला लोखंडी रॉड, काठ्या आणि तीक्ष्ण हत्यारांनी मारहाण करून धाराशिव जिल्ह्यातील जंगलात फेकण्यात आलं। त्याच्या वडिलांना देखील धमक्या देण्यात आल्या। रक्तबंबाळ अवस्थेत माऊलीला सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। 10 दिवस मृत्यूशी झुंज देत आज अखेर 16 मार्च रोजी त्यानं अखेरचा श्वास घेतला। दरम्यान धाराशिव पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून माऊलीच्या वडिलांनी संबंधित मुलीला देखील आरोपी करण्याची मागणी केली आहे। गिरी माझा मुलगा माऊली बाबासाहेब गिरी ह्याला कटकारस्थान करून 10 लोकांनी मारलं आणि ते सोलापूर जिल्ह्यातील अश्विनी हॉस्पिटलला मी दाखल झालो 6/3/2025 नंतर इथं त्याचे डायलिसिस केले, 6-7 डायलिसिस केले। त्याच्या किडनीवर शोध भरपूर मारलेले, अवघड जागेवर ह्याच्यावर मारलेले आणि नंतर पुन्हा मला काही नाही 4 आरोपी आहेत आणि 6 आरोपी आहेत, त्यांना कठोर कारवाई हो त्याच्यावर आणि त्यांना कायद्याने गेला पोरगा गेला माझा, मला कोणी नाही आता एकटाच आहे, कोणीच नाही आणि त्यांना मोका लावावा त्याला आणि नंतर तुम्हाला सांगतो कायदेशीर कारवाई हो त्याच्यावर आणि त्याला 4ही राहिलेले त्या मुलीला सुद्धा हात टाकावे। मुली कारस्थान आहे, मुलीने प्लॅन करून त्याला बोलून घेऊन कारस्थान केलेले आणि आत घरात घेऊन कोंडून गेलेले। मुलीला अटक मुलीच्या भावाला अटक करावी राहिलेली।